हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के अयोध्या नगर में आए हुए हैं। RT ऑफिस के सामने का ये ग्राउंड है। आज यहाँ महानगर पालिका की तरफ से घन कचरा व्यवस्थापक विभाग की तरफ से ये कार्यक्रम रखा गया है। आप मेरे पीछे देख सकते हैं, बड़ी संख्या में यहाँ पर आप मेरे पीछे देख सकते हैं ये गाड़ियाँ यहाँ आई हुई हैं कचरे की। कचरे का नया टेंडर दिया गया है गुजरात की कंपनी को, और उसी के चलते आज ये गाड़ियों की ओपनिंग है, भूमि पूजन है। और ये शहर में पूरे अलग अलग वार्डों में जाकर ये कचरा उठाएंगी ये कंपनी, और उसी के चलते आज यहाँ अयोध्या नगर में ये कार्यक्रम रखा गया है। ये कार्यक्रम रखा गया है यहाँ अभी थोड़ी देर में सभी मंत्रीगण, आमदार, खासदार, महापौर, उप महापौर, विरोधी पक्ष नेता, कमिश्नर, महानगर पालिका कमिश्नर और काफ़ी शहर के लोग आएंगे। और यहाँ पे जो गाड़ियाँ आप मेरे पीछे देख रहे हैं, ये गाड़ियों का लोकार्पण रखा गया है। ये गाड़ियाँ शहर में हर वार्ड में, हर गली में जाएंगी और नागरिकों से गीला और सूखा कचरा कलेक्ट करेंगी, अलग अलग करेंगी, पॉलीथीन, प्लास्टिक अलग अलग करेंगे। इस तरह का जो है ये कार्यक्रम यहाँ रखा गया है। अभी थोड़ी देर में ये कार्यक्रम शुरू होने वाला है। अभी हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के अयोध्या नगर में आए हुए हैं। RT ऑफिस के सामने का ये ग्राउंड है। यहाँ महानगर पालिका घन कचरा विभाग की तरफ से ये गाड़ियों की ओपनिंग का कार्यक्रम रखा गया है। आप मेरे सामने देख सकते हैं, बड़े पैमाने पर ये ग्राउंड में गाड़ियाँ जमा की गई है। ये गाड़ियाँ पूरे शहर में घूमेंगी और जो नागरिकों का गीला सूखा कचरा कलेक्ट करेंगी, और उसी के चलते अर्बन हेडलाइन LLP कंपनी के सत्तार अनवर साहब के अध्यक्ष में आज पूरा प्रोग्राम हुआ है। तकरीबन ये 1200 करोड़ रुपए के आसपास का ये टेंडर है। उसी की ये तैयारियां चल रही है। अभी कार्यक्रम थोड़ी देर में शुरू होगा। एक मिनट संभाजीनगरसाठी सुंदर शहरासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम, ज्याचा नारा आपण आणलेला आहे स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर, छत्रपती संभाजीनगर एक नंबर असं म्हणत आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वाहतूक कार्यक्रमाचा शुभारंभ वाहन पूजा करून आपण करत आहोत। अपारंपरिक ऊर्जा विज्ञान कल्याण महाराष्ट्र राज्य मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर
चल रहा सही सरका बहुत थोड़ा चला उपमा पर जाऊया नारळ कुठे टाइम नाही येते नारळ राहिलं बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चलो अगला तुम्हारा आदेश का पालन करना नहीं फर्क पड़ा। मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नाहीये, तर स्वच्छ शहर, हरित शहर आणि सुजाण नागरिकत्वाकडे वाटचाल करणारा एक प्रेरणादायी, परिवर्तनकारी आणि भविष्यदर्शी असा हा प्रवास आहे। आणि या प्रवासाला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झालेली आहे। वाहन पूजन सुरू आहे। गणपती बाप्पा राजा शिवछत्रपती यांच्या प्रेरणेतून स्वच्छता, सुंदरता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक ठाम पाऊल आज आपण टाकत आहोत। शाहू महाराज आणि आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या दिवशी मराठीत आहोत। स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर, छत्रपती संभाजीनगर एक नंबर असं ओळखलं जाईल आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। स्वागत करते आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय मंत्री महोदय, सर्व मान्यवर, आदरणीय लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, महानगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या जागरूक व जबाबदार नागरिकांनो, आपले मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत। चला, या पवित्र दिवशी आपण सर्वजण मिळून स्वच्छ, सुंदर वाहन पूजन झालेलं आहे। आपण पुढे वळत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण मान्यवरांचं स्वागत करीत असतो आणि आज या ठिकाणी आपण स्वागतासाठी पुढे वळत आहोत। मी विनंती करते माननीय श्री अमोलजी एडगे सर, मनपा आयुक्त, छत्रपती संभाजी। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत। पुनश्च एकदा मी मनपा आयुक्त माननीय श्री अमोलजी एडगे साहेब यांना विनंती करते की त्यांनी माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेब स्वागत आहे। यानंतर मी अतिरिक्त आयुक्त एक रणजित पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री समीरजी राजूरकर, महापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचं स्वागत करायचे। म्युझिक थांबवा। स्वागत आहे।
मी श्री लकीचंद चव्हाण उपायुक्त यांना विनंती करतो की त्यांनी श्री जालिंदर शेंडगे यांचं स्वागत करावं. यांना विनंती करतो की त्यांनी माजी महापौर श्री बारवाल साहेब यांचं सुद्धा स्वागत करावं. रणजित पाटील साहेबांना मी विनंती करते की यानंतर त्यांनी माननीय विजयजी अवताडे यांचं स्वागत करायचं आहे. सर्व सन्माननीय नगरसेवक यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पण आज या शहरासाठी 2018 पासूनचा जो प्रवास होता त्या प्रवासाचे सर्वजण साक्षीदार मान्यवर अधिकारी आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत. 2018ला अस्वच्छ शहर म्हणून पूर्ण गाजलेलं आणि आपली ही झाले होतं, तर ती पुसून आपण एक स्वच्छ शहर म्हणून पुढे आलो आणि अत्यंत स्वच्छ शहर, एक टॉप 10 शहर भारतात व्हावं, एक चांगलं मिलियन प्लस सिटी जे एकदम स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जावं, त्यासाठी आपण आता पुढे जातोय. यानंतर मान्यवर बोलतील. मी या सर्वांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो. एक कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी मी काही कामगार दिनानिमित्त आपल्या या पूर्ण सिस्टम मध्ये घनकचरा व्यवस्थापन मध्ये जवळजवळ ड्रायव्हर पासून हेल्पर, सफाई मजूर, स्वच्छता निरीक्षक आणि ऑफिसर अशा सर्वांचा जर विचार केला तर कंत्राटी पद्धतीवर असतील, बचत गटाकडून असतील, आपल्या आस्थापनेवर कर्मचारी असतील की एजन्सी पण असतील, जवळजवळ 3,500 कर्मचारी या विभागात काम करतात. 17.5 लाख लोकसंख्येचे हे शहर हे स्वच्छता करतात. आपण कामगार दिनाच्या दिवशी आपण काही प्रातिनिधिक स्वरूपात एक आपले जे 7 कर्मचारी आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते करतोय प्रातिनिधिक स्वरूपात. यापैकी ज्यांना आपण बोलवतोय ते बेस्ट ड्रायव्हर किंवा बेस्ट लेबर म्हणून असं नाही, तर त्यांचं प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी बोलवतोय. मी सर्वप्रथम आपल्या सर्व स्वच्छता निरीक्षक या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आज कामगार दिन 1 मेच्या दिवशी मान्य मंत्री महोदय आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कारासाठी बोलवतो. एक 5 मिनिटात आपण संपूया. श्री ओम बडे, आपल्याकडे स्वच्छता निरीक्षक असलेला ओम बडे अति उत्कृष्ट झोन 7 मध्ये काम करतो. चांगलं प्रत्येक इलेक्शन वार्ड जो पूर्वीचे होते त्यामध्ये प्रभागामध्ये आता काम करताना आणि पूर्वीच्या वॉर्डमध्ये काम करताना वार्डचा जवान मुकादम म्हणून काम करणारा श्री फिरोज खान जवान यांनी पुढे यायचंय. श्री फिरोज खान. ती सागर प्रसाद याने प्रातिनिधिक स्वरूपात सर्व सुपरवायझरचे प्रतिनिधी म्हणून समोर यायचे. सागर प्रसाद. यानंतर आपल्या जवळजवळ पूर्वी 300 घंटा गाड्या कार्यरत होत्या, यानंतर 450 घंटा गाड्या कार्यरत असणार आहे. त्या ड्रायव्हरचा प्रतिनिधी म्हणून एक उत्कृष्ट ड्रायव्हर समोर यायचे. त्यानंतर आपल्या स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणारा सर्वात महत्वाचा गण असतो सफाई मजूर. मी 2 सफाई मजूर प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी यांना समोर मंचावर बोलवतो. चतुराबाई हातगळे. चतुराबाई यांनी समोर यायचे. या कचरा व्यवस्थापन मध्ये अत्यंत वाईट भूमिका निभावतं. त्यासाठी देवदास सुसर आणि त्यांच्या टीमने प्लास्टिक जप्तीची कारवाई मान्य आयुक्त महोदय यांच्या निर्देशानुसार जी केली त्याबद्दल त्यांचं कौतुक या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आयुक्त जी श्रीकांत सर, व्यासपीठावरती उपस्थित सर्व माजी महापौर, माजी उपमहापौर, सर्व सन्माननीय नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व संभाजीनगरचे नागरिक आणि सर्वात महत्वाचं ज्यांचा आपण आज कामगार दिनाच्या निमित्ताने सत्कार केला, हे सर्व कचरा संकलनामध्ये आणि शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये काम करणारे हे सर्व प्रातिनिधिक स्वरूपात आपण ज्यांचा सत्कार केला आणि जे मोठ्या संख्येने उपस्थित आहे हे सर्व आमचे स्वच्छता ग्रही, स्वच्छता कामगार, ड्रायव्हर हे सर्वांचं मी या कार्यक्रमाला स्वागत करतो. माननीय पालकमंत्री महोदयांनी आणि माननीय मंत्री महोदयांनी वेळ आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.
आत्ताच आमच्या उपायुक्तांनी सांगितलं की 2018 पासूनची आपण घनकचरा व्यवस्थापनाची जर्नी पूर्ण शहराची बघतोय आणि 2018 नंतर टप्प्याटप्प्याने आपण चांगली प्रगती करत आता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर आपली मराठवाड्याची राजधानी आहे, जी मोठी मोठी शहरं देशभरामध्ये आहेत, त्या शहरांच्या रांगेमध्ये आपल्याला जायचं आहे. तर शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने हा जो काय आपला इंटिग्रेटेड प्लॅन जो आपण केलेला आहे त्याचं आज आपण लोकार्पण करणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 2011 ची लोकसंख्या जी आपली 12,28,000 होती ती साधारणतः आता 17 लाखाच्या वरती लोकसंख्या गेलेली आहे. आणि या लोकसंख्येला महापालिका ज्या काही सेवा देते त्यामध्ये स्वच्छता, पाणी या दोन ज्या महत्वाच्या महापालिकेच्या सेवा आहे त्यामधली स्वच्छता ही खूप महत्वाची सेवा आहे. आतापर्यंत आपण मागच्या 5 वर्षापासून जे काही 7 वर्षापासून 2019 पासून जे आपलं काम सुरू होतं ते साधारणतः नोव्हेंबर पर्यंत होतं, त्याला आपण मुदतवाढ मे पर्यंत दिलेली होती आणि आता 1 मे पासून एक नवीन स्वच्छतेचा अध्याय आहे तो आपला आजपासून सुरू होतोय. पुढच्या 10 वर्षासाठी आपण या कामाला सुरुवात करतोय आणि या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये फक्त स्वच्छता किंवा कचरा कलेक्शन एवढंच आपण यामध्ये हेतू ठेवलेला नाही, तर कचऱ्याच्या संकलनापासून कचऱ्याचं प्रोसेसिंग योग्य पद्धतीने व्हावं अशा पद्धतीचं आपण या कामामध्ये ही संकल्पना ठेवलेली आहे. यामध्ये घराघरातून कचरा संकलन, त्याची वाहतूक ट्रान्सफर स्टेशनला करणं आणि ट्रान्सफर स्टेशन वरून ते प्रोसेसिंग साईट पर्यंत घेऊन जाणं या अनुषंगाने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. जवळपास 412 बंद असलेल्या घंटागाड्या यामध्ये काम करणार आहेत. हे काम करत असताना जवळपास 1000 ते 1200 घरांपर्यंत एक घंटागाडी राहील अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. सर्वात महत्वाचं यामध्ये कचऱ्याचं योग्य प्रोसेसिंग तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सोर्स वरतीच कचऱ्याचं सेग्रिगेशन होईल. त्यामुळे याची सवय लोकांना लावावी यासाठी याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा मॅन पॉवर आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. तर घराघरातून कचऱ्याचं संकलन केलं जाईल. हा कचरा आपण जे 5 रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशन जे तयार करणार आहे त्यातले आता 3 तयार आहेत. 3 ट्रान्सफर स्टेशन उद्यापासूनच आपले कार्यान्वित होतील. या ट्रान्सफर स्टेशनला आपला कचरा घंटागाडीतून जाईल. ट्रान्सफर स्टेशनला कचरा गेल्यानंतर जे काही आपण कॅप्सूल केलेले आहेत, कॅप्सूल 20 क्युबिक मीटरचा कॅप्सूल आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20 टन एवढा ओला कचरा त्यामध्ये बसू शकतो. तर जवळपास आपल्या 15 घंटागाड्यांचा 10 ते 15 घंटागाड्यांचा कचरा एका कॅप्सूल मध्ये बसेल. असा तो कचरा रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशनला तो कॅप्सूल मध्ये ठेवला जाईल आणि ते कॅप्सूल पूर्णपणे बंद पद्धतीने आता जे आपले कॉम्पॅक्टर ओपन होते बंद पद्धतीने तो कचरा तसाच्या तसा प्रोसेसिंग स्टेशनला प्रोसेसिंग सेंटरला जाईल. काही आरटीएसच्या ठिकाणी आपलं MRAP आहे आणि प्रोसेसिंग सेंटरला सुद्धा आपलं MRF आहे. MRF म्हणजे मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी. जो सुका कचरा आहे त्या सुका कचऱ्यामधून जे व्हॅल्युएबल गोष्टी आहेत ज्या परत वापरण्यासारख्या आहेत त्या ठिकाणी सेपरेट केल्या जातील. आणि अशा पद्धतीने जो रोज कचरा साधारणतः हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं आज हम औरंगाबाद के अयोध्या नगर में आए हुए हैं। यहाँ पर आज महानगर पालिका घन कचरा विभाग की तरफ से जो है आज यहाँ पर नई जो कंपनी आई हुई है गुजरात की स्वच्छ सर्वेक्षण इस नाम की कंपनी है ये गुजरात की। इस कंपनी को जो है टेंडर दिया गया है और उसी के चलते आप यहाँ मेरे सामने देख सकते हैं उसी कार्यक्रम की ये जहाँ तैयारियां चल रही है जोरों शोरों से। ये जो प्रोग्राम रखा गया है ये पूरी जो आप हमारे सामने देख रहे हैं ये गाड़ियाँ, ये इस गाड़ियों से पूरे शहर में जो कचरा उठाने का काम ये कंपनी करेंगी। स्वच्छ सर्वेक्षण इस नाम की गुजरात की ये कंपनी है और इस कंपनी को आज महानगर पालिका टेंडर देने वाली है। साफ सफाई का पूरे शहर को, और उसी के चलते जो कंपनी काम करेंगी वो देख सकते हैं आप मेरे सामने इतनी गाड़ियाँ आप ये पूरे अयोध्या नगर में ये गाड़ियाँ आप देख सकते हैं। इन गाड़ियों के जरिए पूरे शहर से कचरा उठाने का काम ये करेंगे, गीला सूखा कचरा करने का काम। थोड़ी देर में ये प्रोग्राम शुरू होने वाला है। शहर के सभी आमदार, खासदार, पालक मंत्री अतुल सावे, महानगर पालिका कमिश्नर
विभागीय आयुक्त, वो सभी लोग अभी आने वाले हैं। यहाँ कार्यक्रम की तैयारियां चल रही है, पुलिस का भी बंदोबस्त है। देख सकते हैं यहाँ पर इस तरह से ये गाड़ियों से जो है महानगर पालिका शहर से कचरा उठाएंगी। गाड़ियों पे लिखा हुआ भी है ओला कचरा, सूखा कचरा। संभाजीनगर महानगर पालिका घन कचरा व्यवस्थापक विभाग, इनकी तरफ से ये आप देख सकते हैं कचरा उठाने का काम किया जाएगा। ये गाड़ियाँ अभी नई गाड़ियाँ मंगाई गई है। ये पूरी इस पर लिखा हुआ है कि सूखा कचरा, एक सूखा कचरे का डिपार्टमेंट है। इसमें अलग अलग बनाए गए हैं कप्पे अलग अलग। ये ओला कचरा यानी गीला कचरा रहेगा, ये जोन वाइज रहेगा। अभी इस पे यहाँ पर जो है आप देख सकते हैं जोन क्रमांक, प्रभाग क्रमांक, संपर्क कार्यालय, ये यहाँ पे भी लिखा जाएगा जोन क्रमांक, प्रभाग क्रमांक। और यह लिखा हुआ है कचरा माझा, कचरा माझी जवाबदारी, ये भी स्लोगन लिखा हुआ है। स्वच्छता है संदेश संभाजीनगर एक नंबर, ऐसे स्लोगन लिखे गए हैं। जिसके चलते अब देखना है इस जो कंपनी को दिया गया है टेंडर, जो 300 करोड़ का था उसे बढ़ा करके डायरेक्ट करीब 1200 करोड़ के आसपास ये टेंडर कर दिया गया है। ये आप देख सकते हैं बाहर से भी 3 पेटियां लगाई हुई है अलग अलग। तीनों पेटियों में अलग अलग जो है ई वेस्ट, मोबाइल, बैटरी, इलेक्ट्रिक, कचरा, रंगाचे डब्बे, औषधि, इस तरह से ये तीनों डब्बे में अलग अलग कचरे डाले जाएंगे। सभी गाड़ियों के पीछे इस तरह के 3 बॉक्स लगाए गए हैं लोहे के पेटियां, आप देख सकते हैं। स्वच्छता आप देख सकते हैं मेरे सामने इतने बड़े पैमाने पर यहाँ पर ये टेंडर दिया गया है और उसी के चलते यहाँ पे तैयारियां भी आप देख सकते हैं। कितनी नई गाड़ियाँ खरीदी गई है महानगर पालिका ने, और जो कचरा का जिसे टेंडर मिला है उस कंपनी ने, गुजरात की एक कंपनी है। अभी ये गाड़ियों की भूमि पूजन होगी, पूजा की जाएंगी ये गाड़ियों की, उसकी तैयारियां भी पूरी है। यहाँ पर अभी आमदार, खासदार, नगर सेवक, महापौर, कमिश्नर, पालक मंत्री और इस कंपनी के मालिक, मैनेजर, कर्मचारी, स्टाफ सभी यहाँ मौजूद है। गेस्ट का इंतजार कर रहे हैं और थोड़ी देर में ये प्रोग्राम शुरू होगा और इन गाड़ियों का भूमि पूजन होंगे। और टेंडर जो गुजरात की कंपनी को दिया गया है। आप देख सकते हैं पूरे ग्राउंड में ये गाड़ियां जमा है। छोटे से छोटी गली में भी आसानी से ये गाड़ियां जा सके, कचरा उठा सके, इस तरह की यहाँ ये कंपनी ने, महानगर पालिका ने ये इंतजाम किए हैं कचरा विभाग की तरफ से। घन कचरा व्यवस्था की तरफ से ये कार्यक्रम रखा गया है। आप देख सकते हैं बड़ी बड़ी गाड़ियां भी है अलग अलग इसके।